इराण एका अशा धाडसी आणि तितक्याच जोखमीच्या युद्धनीतीचा वापर करतोय की अख्खं जग चकित झालंय. चला तर मग आज याच रणनीतीची चिरफाड करूया. बघूया नक्की कशामुळे ह्या मोठ्या संघर्षाचं चित्रच पालटून गेलंय. विचार करा, एका बाजूला अमेरिका आणि इस्रायलकडून सतत बॉम्ब हल्ले होत आहेत आणि तरीही इराणनं एक असा सागरी मार्ग रोखून धरलाय जो जागतिक व्यापाराची अक्षरशः जीवनवाहिनी आहे. आता हे त्यांनी केलं कसं, हेच तर मोठं कोड आहे. आता हा मार्ग किती महत्वाचा आहे हे फक्त एका आकड्यावरून लक्षात येईल. जगातला जो काही एकूण तेल आणि वायूचा पुरवठा होतोय ना, त्यापैकी तब्बल 1/5 म्हणजे विचार करा 20% पुरवठा याच चिंचोळ्या भागातून जातो. साहजिकच आहे, जर या मार्गाला काही झालं तर त्याचे थेट आणि गंभीर परिणाम संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारच. मग साहजिकच प्रश्न पडतो की इतक्या मोठ्या महासत्तांशी लढताना इराणच्या हातात एवढी ताकद आली तरी कुठून? बरं, याचं उत्तर दडलंय त्यांच्या एका बहुस्तरीय म्हणजे मल्टीलेयर्ड स्ट्रॅटेजीमध्ये. आणि याच स्ट्रॅटेजीचा पहिला भाग आहे आश्चर्याचे युद्ध. हो, कारण इराणने ज्या पद्धतीने पलटवार केलाय तशी अपेक्षा खरं तर मोठमोठ्या लष्करी विश्लेषकांनाही नव्हती. सुरुवातीला बघा, सगळ्यांना काय वाटत होतं की अमेरिका आणि इस्रायलच्या अफाट लष्करी ताकदीसमोर इराण काही दिवसांतच हार मानेल. पण झालं अगदी उलटं. इराण अजूनही तितक्याच ताकदीनं हल्ले परतवून लावतोय. मग प्रश्न येतो की इराणच्या या आत्मविश्वासाचं नेमकं रहस्य काय आहे? तर ते दडले त्यांच्या दुसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या रणनीतीमध्ये, आणि ती म्हणजे होर्मुझचं ट्रम्प कार्ड. सोप्या भाषेत सांगायचं तर होर्मुझच्या सामुद्रधुनीवर असलेलं त्यांचं नियंत्रण. आता ही हॉर्मुझची सामुद्रधुनी आहे तरी काय? तर हा एक अगदी चिंचोळा सागरी मार्ग आहे जो पर्शियन आखाताला खुल्या समुद्राशी जोडतो. भौगोलिकदृष्ट्या ही जागा इतकी जास्त महत्त्वाची आहे की असं समजा जणू काही अख्ख्या जगाच्या ऊर्जा पुरवठ्याची किल्लीच इराणच्या हातात आली आहे. एका तज्ज्ञाच्या मते हे एक असं ट्रम्प कार्ड होतं जे इराणच्या हातात होतं. आता बघा, ह्या जागेचं सामरिक महत्त्व काही नवीन नाही, हे सगळ्यांनाच माहीत होतं. पण इराण त्याचा इतक्या प्रभावीपणे वापर करेल याचा अंदाज कदाचित अमेरिकेलाही आला नाही. आणि हेच तर मोठं आश्चर्य आहे. आणि याचा परिणाम काय झालाय माहितीये? समुद्रात अक्षरशः ट्रॅफिक जॅम झालाय. आजच्या घडीला तब्बल 3000पेक्षा जास्त जहाजं, हो 3000, ही सगळी आखातामध्ये अडकून पडली आहेत. का? कारण हा महत्त्वाचा मार्गच बंद आहे. आणि इथेच दोन्ही बाजूंच्या उद्दिष्टांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतो. अमेरिकेला काय हवंय? त्यांना फक्त आपलं शक्तीप्रदर्शन करून हा मार्ग कसा तरी खुला ठेवायचा आहे. या उलट इराणचं ध्येय अगदी साधं आणि सरळ आहे, या मार्गावरच्या वाहतुकीवर पूर्णपणे आपलं नियंत्रण मिळवणं. पण थांबा, फक्त या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवणं एवढंच इराणच्या रणनीतीचा भाग नाहीये. ते यापेक्षाही एक मोठा आणि जास्त धोकादायक खेळ खेळतायत. याला लष्करी भाषेत हॉरिझॉन्टल एस्केलेशन असं म्हणतात. म्हणजे काय तर संघर्षाची आडवी वाढ. याचा सरळ अर्थ असा होतो की इराणने हा संघर्ष फक्त एकाच जागेपुरता मर्यादित ठेवलेला नाही, त्याने तो संपूर्ण मध्यपूर्वेमध्ये पसरवला आहे. म्हणजे बघा, ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले, विमानतळांवर हल्ले, अशा अनेक ठिकाणी हल्ले करून त्यांनी अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांवरचा दबाव प्रचंड वाढवला आहे. एका विश्लेषकाने अगदी बरोबर म्हटलंय, इराण एक अत्यंत जोखमीची रणनीती अवलंबत आहे. हो, कारण या रणनीतीमुळे त्यांना फायदा जरी होत असला तरी यात संपूर्ण प्रदेशालाच युद्धाच्या खाईत ओढण्याचा एक खूप मोठा धोका आहे. हा एक धोकादायक खेळ आहे, यात तर काहीच शंका नाही. पण खरा प्रश्न आहे, तो यशस्वी होतोय का? कारण एक गोष्ट नक्की, ह्या रणनीतीने इराणच्या शेजारी राष्ट्रांना मात्र एका मोठ्या अनिश्चिततेच्या आणि अस्थिरतेच्या खाईत ढकलून दिलंय. आणि या सगळ्यामुळेच आपण येतो या संघर्षातल्या चौथ्या आणि आणखी एका आश्चर्यकारक घटकाकडे. आणि तो घटक आहे इराणची लवचिकता, म्हणजे त्यांची रेझिलियन्स. इतके हल्ले होऊनही टिकून राहण्याची त्यांची क्षमता खरंच अविश्वसनीय आहे. गेले कित्येक आठवडे झाले अमेरिका आणि इस्रायलकडून सतत एकच दावा केला जातोय, तो म्हणजे बॉम्ब हल्ल्यांनी इराणची लष्करी ताकद पूर्णपणे नष्ट झाली आहे. पण प्रत्यक्षात काय दिसतंय? वास्तव या दाव्याच्या अगदी उलट आहे. इराणकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा मारा अजूनही थांबलेला नाही, तो सुरूच आहे. आणि यातूनच त्यांची ती अनपेक्षित लवचिकता सगळ्यांसमोर येतेय. तर मग ते हे सगळं कसं करतायत? याचं रहस्य दडलंय त्यांच्या विकेंद्रित लष्करी रचनेत, म्हणजे डिसेंट्रलाइज्ड कमांडमध्ये. ही रचना त्यांनी अनेक दशकांपासून अशी बनवली आहे की समजा त्यांचे सर्वोच्च नेते मारले गेले
तरीही स्थानिक कमांडर स्वतःच्या पातळीवर स्वतंत्रपणे हल्ले सुरूच ठेवू शकतात. आणि हे जे हल्ले आहेत ना, ते काही किरकोळ नाहीत. इराणने आतापर्यंत अमेरिका आणि इस्रायली सैन्यांकडून झालेल्या तब्बल 6,000पेक्षा जास्त बॉम्ब हल्ल्यांना तोंड दिलंय. विचार करा, 6,000! ह्या एका आकड्यावरूनच या युद्धाची भीषणता आपल्या लक्षात येऊ शकते. हे सगळे मुद्दे आपल्याला एकाच महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतात की या संघर्षाचा शेवट होणार तरी कसा? युद्ध होणार की चर्चा? कारण सध्या दोन्ही बाजू अशा एका विचित्र वळणावर अडकले आहेत की जिथून पुढे जाण्याचा प्रत्येक मार्ग हा अत्यंत धोकादायक आहे. शांततेचा मार्ग सुद्धा सोपा नाहीये. का? कारण दोन्ही बाजूंच्या मागण्यांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. बघा, एकीकडे इराण म्हणतोय की झालेल्या नुकसानीची भरपाई द्या, तर दुसरीकडे अमेरिका आणि इस्रायलची मागणी आहे की इराणने त्यांच्या अणु कार्यक्रमावर निर्बंध आणावेत. म्हणजे ही परिस्थिती आहे ना, ही एका दुधारी तलवारीसारखी झालीय. इराणनं जी ताकद मिळवलीय ती त्यांच्यासाठी फायद्याची नक्कीच आहे, पण ती त्यांच्यावरच उलटण्याचीही तितकीच शक्यता आहे. आणि हे कधी होऊ शकतं? तर विशेषतः जर त्यांनी आपल्या आशियाई भागीदारांना नाराज केलं तर. आणि म्हणूनच एका विश्लेषकाने म्हटल्याप्रमाणे इराण सध्या एका तारेवरची कसरत करतोय. यामुळेच सगळ्यात मोठा आणि शेवटचा प्रश्न हा उभा राहतो की ते आपल्या डाव प्रमाणाबाहेर खेळतील का? कारण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, या खेळात झालेली एक छोटीशी चूक सुद्धा संपूर्ण प्रदेशाला एका भयंकर विनाशाकडे ढकलू शकते.